आज आपण नागरिकशास्त्र या धड्याचे या विषयाचे प्रश्न सोडविणार आहोत. यामध्ये आपण 3ऱ्या क्रमांकाचा धडा केंद्रीय कार्यकारी मंडळ या धड्याचे आपण सोडविणार आहोत प्रश्न. यामध्ये एकूण 42 प्रश्न आहेत. सुरुवातीला आपण NMS मागील काही वर्षांमध्ये विचारलेल्या प्रश्नांचा आढावा घेऊया आणि त्यानंतर आपण सराव प्रश्नांना सुरुवात करणार आहोत. 2021ला हा प्रश्न विचारलेला होता बघा. राष्ट्रपती पदाची निवडणूक लढवणाऱ्या व्यक्तीचे वय किती वर्षे पूर्ण असावे लागते? 18 वर्ष, 25 वर्ष, 30 वर्ष की 35 वर्ष? अचूक उत्तर आहे 35 वर्ष. प्रश्न क्रमांक 2, चुकीचे विधान कोणते ते ओळखा. संसद मंत्रिमंडळावर पुढील मार्गाने नियंत्रण ठेवते. पहिला पर्याय, मंत्रिमंडळाविरुद्ध अविश्वासाचा ठराव संमत करून, महाभियोग प्रक्रिया करून, शून्य प्रहर काळात प्रश्न विचारून की कायदा निर्मिती प्रक्रियेत त्रुटी दाखवून? अचूक उत्तर आहे महाभियोग प्रक्रिया करून. हे चुकीचं विधान आहे. म्हणजे संसद मंत्रिमंडळावर इतर जे 3 आहेत म्हणजे पहिलं, तिसरं आणि चौथं या मार्गांनी मंत्रिमंडळावर नियंत्रण ठेवते. त्यापैकी महाभियोग जे आहे हे चुकीचं विधान आहे. पुढीलपैकी कोणता प्रकार आणीबाणीचा नाही? प्रकार पहिला राष्ट्रपती राजवट, प्रकार दुसरा आर्थिक आणीबाणी, तिसरा प्रकार राष्ट्रीय आणीबाणी आणि चौथा प्रकार घटनात्मक आणीबाणी. अचूक जे उत्तर आहे ते आहे घटनात्मक आणीबाणी. सुरुवातीचे जे 3 पर्याय आहेत हे आणीबाणीच्या प्रकारांपैकीच आहे. प्रश्न क्रमांक 4, मंत्रिमंडळावर नियंत्रण ठेवण्याचा रिकामी जागा एक अत्यंत प्रभावी मार्ग आहे. कोणता ते ओळखायचा आहे. घोषणा, शून्य प्रहर, नोकरशाही की अविश्वासाचा ठराव? अचूक उत्तर आहे अविश्वासाचा ठराव. भारताच्या संरक्षण दलाची रिकामी जागा हे सर्वोच्च प्रमुख असतात. कोण असतात? प्रधानमंत्री, उपराष्ट्रपती, संरक्षण मंत्री की राष्ट्रपती? अचूक उत्तर आहे राष्ट्रपती. राष्ट्रपतीचा कार्यकाल रिकामी जागा वर्षांचा असतो. किती वर्षांचा ते शोधायचं आहे. 4 वर्ष, 5 वर्ष, 6 वर्ष की 10 वर्ष? अचूक उत्तर आहे 5 वर्षांचा राष्ट्रपतीचा कार्यकाल असतो. प्रश्न 7वा, जम्बो मंत्रिमंडळ म्हणजे काय? मोठे मंत्रिमंडळ, विस्तारित मंत्रिमंडळ, लहान मंत्रिमंडळ की राज्य मंत्रिमंडळ? अचूक उत्तर आहे मोठे मंत्रिमंडळ. जम्बो याचा अर्थच मुळात मोठा आहे. प्रश्न 8वा, रिकामी जागा यांना पदावरून दूर करण्यासाठी महाभियोग प्रक्रिया केली जाते. तर कुणाला ते ओळखायचं आहे. उपराष्ट्रपती, पंतप्रधान, राष्ट्रपती की लोकसभा अध्यक्ष? अचूक उत्तर आहे राष्ट्रपती. मंत्रिमंडळाचे नेतृत्व रिकामी जागा करतात. कोण करतात? पक्षप्रमुख, प्रधानमंत्री, राष्ट्रपती की उपराष्ट्रपती? अचूक उत्तर आहे मंत्रिमंडळाचे नेतृत्व प्रधानमंत्री करतात. प्रश्न 10वा, रिकामी जागा असे म्हणून संसद सदस्य अविश्वासाचा ठराव मांडू शकतात. आता कोण मांडू शकते? असे म्हणून म्हणजे अविश्वासाचा ठराव मांडताना त्याला काय म्हटलं पाहिजे की जेणेकरून ठराव मांडू शकतील? आम्ही संविधानाचा त्याग करतो, आमचा मंत्रिमंडळावर विश्वास नाही, आम्ही सभात्याग करत आहोत आणि चौथं वरीलपैकी सर्व? अचूक उत्तर आहे आमचा मंत्रिमंडळावर विश्वास नाही असे म्हणून संसद सदस्य जे आहेत म्हणजेच खासदार आहेत तर ते अविश्वासाचा ठराव मांडू शकतात. प्रश्न 11वा, संविधानाचे रक्षण करण्याची आणि संविधानानुसार राज्यकारभार होतो की नाही हे पाहण्याची जबाबदारी रिकामी जागा यांची असते. लोकसभा अध्यक्ष, राष्ट्रपती, मुख्यमंत्री की पंतप्रधान? अचूक उत्तर आहे राष्ट्रपती. प्रश्न क्रमांक 12, संसदेचे अधिवेशन चालू असताना कामकाजाची सुरुवात रिकामी जागाने होते. सुरुवात कशाने होते बघा. वंदे मातरम गाऊन, इतर सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देऊन, प्रधानमंत्र्याच्या भाषणाने की धोरणातील त्रुटी पाहून? अचूक जे उत्तर आहे ते आहे वंदे मातरम गाऊन सुरुवात होते.
प्रश्न 13वा, रिकामी जागा हे भारतीय संघराज्याचे संविधानात्मक प्रमुख आहेत. भारताच्या संविधानात्मक प्रमुख उपराष्ट्रपती, पंतप्रधान, सभापती की राष्ट्रपती? अचूक उत्तर आहे राष्ट्रपती हे संविधानात्मक प्रमुख असतात. प्रश्न 14वा, संघ शासनाच्या कार्यकारी मंडळात समावेश नसलेला घटक कोणता? राष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल की मंत्रिमंडळ? अचूक जे उत्तर आहे ते आहे राज्यपाल. बघा, संघ शासनाच्या कार्यकारी मंडळात म्हटलेलं होतं आणि राज्यपालांचा समावेश हा राज्याच्या कार्यकारी मंडळात होतो, त्यामुळे चुकीचं उत्तर आहे राज्यपाल. आणि संघाचं जे म्हणजे केंद्र सरकारचं जे कार्यकारी मंडळ आहे त्यामध्ये राष्ट्रपती, पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ यांचा समावेश होतो. प्रश्न 15वा, भारताच्या रिकामी जागा मंडळात राष्ट्रपती, प्रधानमंत्री आणि मंत्रिमंडळ या तिघांचाही समावेश असतो. कोणत्या? केंद्रीय कायदे, केंद्रीय कार्यकारी, केंद्रीय न्याय की केंद्रीय मंत्री? अचूक उत्तर आहे केंद्रीय कार्यकारी मंडळात. पुढील प्रश्न, पुढीलपैकी कोणाची निवड राष्ट्रपतींमार्फत होत नाही? प्रधानमंत्री, राज्यपाल, मुख्य निवडणूक आयुक्त की दिवाणी न्यायालय न्यायाधीश? अचूक उत्तर आहे दिवाणी न्यायालय न्यायाधीश यांची निवड राष्ट्रपतींमार्फत होत नाही. प्रधानमंत्री, राज्यपाल आणि मुख्य निवडणूक आयुक्त यांची निवड राष्ट्रपतीमार्फत होते. प्रश्न 17वा, जोपर्यंत रिकामी जागा बहुमत असते तोपर्यंतच केंद्रीय मंत्रिमंडळ पदावर राहू शकते. कोणत्या ठिकाणी? विधान परिषद, विधानसभेत, लोकसभेत की राज्यसभेत? अचूक जे उत्तर आहे ते आहे लोकसभेत. लक्षात घ्या, लोकसभेत जोपर्यंत बहुमत आहे तोपर्यंतच केंद्रीय मंत्रिमंडळ पदावर राहू शकते. याचा विधानसभेशी काही संबंध नाही. केंद्राचा विधानसभेशी काही संबंध नाही. विधानसभेचा संबंध हा राज्याच्या मंत्रिमंडळाशी आहे. संकटकालीन परिस्थितीत राष्ट्रपती रिकामी जागा जाहीर करतात. काय जाहीर करतात? राष्ट्रीय आणीबाणी, राष्ट्रीय आपत्ती, लोकसभा विसर्जन की वरीलपैकी नाही? अचूक जे उत्तर आहे ते आहे राष्ट्रीय आणीबाणी. पुढील प्रश्न, प्रत्यक्षात राज्यकारभार कोण चालविते? राष्ट्रपती, प्रधानमंत्री, सरपंच की राज्यपाल? अचूक उत्तर आहे प्रधानमंत्री. पुढील प्रश्न, भारतातील कार्यकारी सत्ता रिकामी जागा यांच्याकडे असते. कुणाकडे असते कार्यकारी सत्ता? राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान की सभापती? अचूक जे उत्तर आहे ते आहे राष्ट्रपती. हे कार्यकारी प्रमुख असतात, परंतु प्रत्यक्ष सत्ता जी आहे ती प्रधानमंत्री यांच्याकडे असते. पुढील प्रश्न, शून्य प्रहर म्हणजेच काय? दुपारी 12चा काळ, दुपारी 4चा काळ, रात्री 12चा काळ की सकाळी 10चा काळ? अचूक जे उत्तर आहे ते आहे दुपारी 12 वाजताची जी वेळ आहे त्याला शून्य प्रहर असं म्हणतात. 23 राष्ट्रपती हे रिकामी जागा संविधानात्मक प्रमुख असतात. कशाचे? कार्यकारी, राज्याचे, नामधारी की संस्थेचे? अचूक जे उत्तर आहे ते आहे नामधारी संविधानात्मक प्रमुख असतात. प्रश्न 24, मंत्रिमंडळात समावेश झालेली व्यक्ती संसदेचा सदस्य नसेल तर त्या व्यक्तीस रिकामी जागा महिन्यांच्या आत संसदेची सदस्य मिळवावे लागते. म्हणजे एखादा व्यक्ती हा संसदेचा सदस्य नसेल आणि त्याचा समावेश मंत्रिमंडळात केला असेल तर किती दिवसांच्या आतमध्ये त्याला संसदेचं सदस्यत्व म्हणजे खासदारकी त्याला मिळवावी लागते, तरच तो पदावर राहू शकतो, असा याचा अर्थ आहे. 3, 6, 9 की 12? अचूक जे उत्तर आहे ते आहे 6 महिन्यांच्या आतमध्ये त्याला संसदेचं सदस्यत्व मिळवावं लागतं. पुढील प्रश्न, पुढीलपैकी कोणत्या राष्ट्रपतीचे कार्य नाही? संसदेचे अधिवेशन बोलवणे, लोकसभा मुदतीपूर्वी बरखास्त करणे, युद्ध व शांततेबाबतचा निर्णय घेणे आणि यापैकी नाही? अचूक जे उत्तर आहे ते आहे यापैकी नाही. म्हणजे हे तीनही जे आहेत, संसदेचे अधिवेशन बोलवणे, लोकसभा मुदतीपूर्वी बरखास्त करणे आणि युद्ध व शांततेबाबतचा निर्णय घेणे, हे तीनही राष्ट्रपतींचे कार्य आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 आलेला आहे. प्रश्न, संसदेच्या दोन्ही सभागृहात राष्ट्रपतींवर ठराव संमत झाल्यास राष्ट्रपतींना पदावरून काय केलं जाते?
तर किती, या प्रश्नाचा अर्थ जो आहे की संसदेच्या दोन्ही सभागृहात राष्ट्रपतींवर कोणता ठराव संमत झाल्यास राष्ट्रपतींना पदावरून दूर करण्यात येते. तर तो जो काही ठराव आहे तो ठराव बहुमतानं, म्हणजेच कशा पद्धतीनं तो राष्ट्रपतींच्या विरोधात त्याची अंमलबजावणी केली गेली पाहिजे असा याचा अर्थ आहे. तर 1/3, 2/3, 3/4 की 2/4. अचूक जे उत्तर आहे ते आहे 2/3, म्हणजे 2/3 इतकी जे काही सदस्य आहे, 2/3 गुणिले एकूण सदस्य यांची जी सदस्य संख्या आहे त्या संख्येच्या प्रमाणावरून तेवढ्या जणांनी जर पाठिंबा दिला या ठरावाला तर राष्ट्रपतींना पदावरून दूर करण्यात येते. प्रश्न क्रमांक 28, राष्ट्रपतींची निवड भारतीय जनतेकडून रिकामी जागा होते अप्रत्यक्षरित्या, प्रत्यक्षरित्या, विधानसभेत की मतदारसंघातून. अचूक जे उत्तर आहे ते आहे अप्रत्यक्ष पद्धतीनं त्यांची निवड होते. प्रश्न क्रमांक 29, उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक कोण करतात? उपराष्ट्रपती, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश, पंतप्रधान की राष्ट्रपती? अचूक जे उत्तर आहे ते आहे राष्ट्रपती. प्रश्न क्रमांक 30, प्रधानमंत्र्यांना सर्वप्रथम आपले रिकामी जागा तयार करावी लागते. काय तयार करावं लागते? खाते सुनावणी, मंत्रिमंडळ, संसदेची सुनावणी की कायदे? अचूक जे उत्तर आहे ते आहे मंत्रिमंडळ त्यांना सर्वप्रथम तयार करावं लागतं. राष्ट्रपतींची निवड रिकामी जागा मंडळांकडून होते. मंत्रिमंडळ, निर्वाचन मंडळ, कायदे मंडळ की न्यायमंडळ? अचूक जे उत्तर आहे ते आहे निर्वाचन मंडळांकडून राष्ट्रपतींची निवड होते. प्रश्न 32, रिकामी जागा यांची निवड संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या सदस्यांकडून होते. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, लोकसभा अध्यक्ष की राज्यसभा अध्यक्ष? अचूक उत्तर आहे उपराष्ट्रपती. प्रश्न क्रमांक 33, अयोग्य विधान शोधा. अधिवेशनाच्या भाषणाची सुरुवात पंतप्रधान करतात. संसदेचे अधिवेशन बोलवणे हे राष्ट्रपतींचे काम आहे. संसदीय शासन पद्धतीत मंत्रिमंडळ कायद्याच्या निर्मितीत भाग घेतात की चौथं, प्रधानमंत्री हे कार्यकारी प्रमुख आहेत. आता या ठिकाणी 4 विधान दिलेले आहेत. आपल्याला अयोग्य विधान निवडायचं आहे. जे अयोग्य विधान आहे ते आहे अधिवेशनाच्या भाषणाची सुरुवात पंतप्रधान करतात. तर पंतप्रधान करत नाही, तर ती सुरुवात करतात राष्ट्रपती. प्रश्न क्रमांक 34, मंत्रिमंडळाचे खातेवाटप करणे व त्याचे नेतृत्व करणे ही कामे कोणाची आहेत? राष्ट्रपती, पंतप्रधान, लोकसभा अध्यक्ष की उपराष्ट्रपती? अचूक जे उत्तर आहे ते आहे पंतप्रधान. पुढील प्रश्न, पंतप्रधानांचे कार्य ओळखा. मंत्रिमंडळाचे नेतृत्व करणे, मंत्रिमंडळ तयार करणे, देशाची प्रतिमा उंचावण्यासाठी जागतिक लोकमत अनुकूल करणे आणि वरीलपैकी सर्व? अचूक जे उत्तर आहे ते आहे वरीलपैकी सर्व. ही सर्वच कामं पंतप्रधानाला करावी लागतात. प्रश्न 36, जम्बो मंत्रिमंडळ संकल्पना नष्ट करण्याकरता संविधानात दुरुस्ती करून मंत्रिमंडळाची संख्या ही लोकसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या रिकामी जागापेक्षा अधिक असणार नाही असं निश्चित केलेलं आहे. किती ते ओळखायचं आहे? 10%, 15%, 20% की 25%? अचूक उत्तर आहे 15%. प्रश्न क्रमांक 37, निवडणुकीत रिकामी जागा मिळवलेला पक्ष आपल्या नेत्यांची पंतप्रधानपदी निवड करायची हे ठरवतो. बघा पर्याय जे आहेत ते की ज्यांना कोणाला लोकसभेमध्ये बहुमत मिळेल तो पक्ष ठरवतो की आपल्या कुठल्या नेत्याला पंतप्रधान पदावरती बसवायचं आहे. प्रश्न क्रमांक 39, रिकामी जागाचे पद खूप सन्मानाचे व प्रतिष्ठेचे असून ते भारताचे प्रतिनिधित्व करतात. आता भारताचं जागतिक स्तरावरती प्रतिनिधित्व कोण करते ते ओळखायचं आहे. प्रधानमंत्री, राष्ट्रपती, राज्यपाल की सरन्यायाधीश? अचूक जे उत्तर आहे ते आहे राष्ट्रपती हे. शेवटचा प्रश्न, संसद सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तर देण्याची जबाबदारी कोणाची असते? सभापती, संबंधित खात्याचे मंत्री, राष्ट्रपती की प्रधानमंत्री? अचूक जे उत्तर आहे ते आहे संबंधित खात्याचे मंत्री. आपण 42 प्रश्न बघितले. तुमचे किती बरोबर आले हे कमेंट करून नक्की कळवा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.